शिवसेना व जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटनेच्या संयुक्त पुढाकाराने ठाण्यातील उपवन येथील पलाई देवी मंदिर परिसरात परंपरेची दिवाळी पहाट या विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावून उपस्थित नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। यंदाची दिवाळी पहाट आगळीवेगळी ठरली कारण या कार्यक्रमात येऊर येथील आदिवासी पाड्यातील मुले तसेच कचरा वेचक कामगारांची मुले सहभागी झाले होते। या सहभागामुळे कार्यक्रमाला सामाजिक समावेशकतेची छटा लाभली आहे असं शिंदे यांनी म्हटलंय। तर ही दिवाळी खऱ्या अर्थाने समतेची आणि सर्वसमावेशक आहे। या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खरा दिवाळीचा अर्थ समजतो। आपल्या आनंदात त्यांना सामावून घेतल्याबद्दल जिजाऊ संघटनेचे शिंदे यांनी अभिनंदन केलंय। तसेच जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरे व कार्याध्यक्ष धीरज सामरे यांच्या कार्याची विशेष स्तुती करण्यात आली आहे। या दिवाळी पहाटला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमात पारंपरिक संगीत, सांस्कृतिक सादरीकरण आणि वेशभूषा यामुळे वातावरण पूर्णपणे उत्साही झाले होते। यावेळी महिला भगिनींना भेटवस्तूही देण्यात आली आहे।